सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण जाणून घेऊया पितृपक्षातील अविधवा नवमी आणि या दिवशी केल्या जाणाऱ्या सुवासिनी पूजनाचे महत्त्व व विधी. या दिवशी केलेल्या विधीमुळे त्यांच्या आत्म्याला तृप्ती आणि शांती प्राप्त होते. यालाच अविधवा नवमी किंवा नवमी श्राद्ध म्हणून सुद्धा ओळखले जाते. सुवासिनींना आदरपूर्वक भोजन घालणे हेच खरे अविधवा स्त्रियांना शांतीचे समर्पण मानलेले आहे. सुवासिनी पूजन अर्चना केवळ पितरांना अर्पण आहे नाही, तर तो नारी सन्मानाचे एक सुंदर प्रतीक आहे, ज्यामुळे घरात सौख्य आणि समृद्धी नांदते. या दिवशी सुवासिनींना आदराने भोजन घालणे म्हणजे पतीच्या आधी गेलेल्या स्त्रियांच्या आत्म्याला शांती देणे नव्हे, तर नारी सन्मान जपण्याची एक पवित्र परंपरा आहे. ही तिथी कधी असती तर पक्ष पंधरवड्यातल्या नवमी तिथीच्या दिवशी ही तिथी असते. याला अविधवा नवमीसुद्धा म्हणतात. विशेषतः पतीच्या आधी मरण पावलेल्या महिलांसाठी समर्पित मानलेली आहे. कशामुळं करायचं असतं की स्त्रीचं जीवन पतीसह जोडलेलं असते, म्हणून ज्या स्त्रिया अकाली किंवा लवकर जातात, पतीच्या आधी देह सोडतात, त्यांच्या आत्म्यांना अपूर्णता राहते, त्यांना सहशांती मिळत नाही. अशा आत्म्यासाठी विशेषतः नवमी तिथीचे श्राद्ध करण्याची आपली परंपरा आहे, असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. गरुड पुराण आणि धर्मसिंधू यामध्ये सुद्धा असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या दिवशी अविधवा स्त्रियांचे श्राद्ध केले तर त्यांच्या आत्म्याला तृप्ती व शांती लाभते आणि घरातील संतती आणि कुटुंब सुखी राहते. तर त्या दिवशी काय करावं? त्या दिवशी आपण दक्षिणेकडे तोंड करून पितरांचे तर्पण करायचं. कुशा घेऊन तीळ व पाणी अर्पण करताना ओम पित्र देवाय नमः हा मंत्र उच्चारून आपण करायचं. काही जण या दिवशी पिंडदानसुद्धा करतात. भात, तीळ, तूप, दूध आणि मध मिसळून पिंड तयार करून पितरांना ते अर्पण केले जाते. या तिथीला एक विशेष अशी प्रथा म्हणजे ती सवाष्ण स्त्रियांना, ज्यांचे पती जिवंत आहेत, अशा महिलांना बोलून म्हणजे सवाष्ण स्त्रीला बोलून प्रेमाने जेवू घालायचं. खीर, लाडू, पुरणपोळी असे गोड पदार्थ वाढून त्यांना सन्मानाने भोजन घालायचे. भोजनानंतर त्यांना हळदी, कुंकू, ओठी, गजरा, फुले, बांगड्या, साडी यथाशक्तीप्रमाणे आपण त्यांना हे अर्पण करायचं, देऊन टाकायचं आणि त्यांचा आशीर्वाद आपण घ्यायचा. त्यांचा आशीर्वाद आपण पितृस्थानी आपण त्या ज्या बोलवल्या सुवासिनी स्त्रीला मानलेलं असतं, त्याच्यामुळे हे आपल्याला करायचं. त्या दिवशी असं मानलं जाते की या जेवणामुळे जीव घातल्यामुळे त्या महिलेच्या माध्यमातून पतीच्या आधी मरण पावलेल्या स्त्रियांना तृप्ती मिळते, त्यांचा आत्मा आनंदी होतो. ते यामध्ये काय काय फायदे आहेत, याच्यामध्ये हे श्राद्ध केल्यामुळे काय काय फायदे आहेत? या श्राद्धामुळे घरातील अडचणी, संकटे, अकाली मृत्यूचे दोषसुद्धा कमी होतात. कुटुंबात समाधान, आरोग्य, समृद्धी आणि शांतता नांदते. अविधवा नवमीचं केलेले हे श्राद्ध पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचे आवश्यक असं कर्म मानलेलं आहे. या तिथीला पितराचे स्मरण करून विधीप्रमाणे श्राद्ध करावे, कारण पितराच्या आशीर्वादाशिवाय घरात खरे सुख आणि समृद्धी लाभत नाही, असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. या दिवशी सन्मानाने सुवासिनीला स्त्रीला बोलवायचं, जेवू घालायचं. ते मी आधीच सांगितलेलं आहे की हळदी, कुंकू देऊन त्यांना आपण समर्पण करायचं. ओठी आपल्याला म्हणजे यथाशक्तीप्रमाणे आपण करायचं. त्यांना काय करायचं, पहिल्यांदा आपण त्या सुवासिनी स्त्रीचे पाय धुवायचे, त्याला पाद्यपूजन म्हणतात. पाय धुवून त्यांना आसनावर बसवायचं म्हणजे पाटावर वगैरे, त्यांना जीव घालायचं. आणि असंही मानलेलं जाते की जी त्या आपल्या घरातील जी स्त्री गेलेली सुवासिनी स्त्री, तर त्यांना जे आवडत होतं ते पदार्थसुद्धा करून आपण त्यांना जीव घालायचं, असंही मानलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांचा आत्मा शांत होतो, थंड होतो आणि आपल्याला आशीर्वाद देतो. सुवासिनीचे पूजन करणं यात हे पक्ष पंधरवड्यातील एक मोठं कर्म आहे, असंही मानलेलं जातं. आणि या दिवशी सुवासिनींना आदराने भोजन घालणे म्हणजे त्या गेलेल्या स्त्रीच्या आत्म्याला शांती देण्याच आहे आणि एक प्रकारे नारी सन्मान जपण्याची एक पवित्र परंपरा आहे, असंच मला वाटतं. सुवासिनी पूजन व भोजन समर्पण केल्याने पितरांना शांती मिळते आणि नारी सन्मानाचा संस्कार पिढ्यानपिढ्या पुढे चालू राहतो, असं मला वाटते.
विधवा नवमीचा हा विधी म्हणजे पितृशांतृप्ती, नारी सन्मान आणि घरातील सुख समृद्धीचे त्रिवेणी संगम आहे. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.